प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश आता जवळपास निश्चित झालेला आहे। 30 मे रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून तनपुरेंना अहिल्यानगरमधून उमेदवारी जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। राहुरी पोटनिवडणुकीच्या वेळी अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीवेळी तनपुरे यांनी माघार घेतलेली होती, मात्र आता त्यांचा भाजपमधला प्रवेश हा जवळपास निश्चित मानला जातोय। 30 मे रोजी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। ओम, अहिल्यानगरमधून तनपुरे यांनी पोटनिवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या राहुरी पोटनिवडणुकीमधनं माघार घेतलेली होती। त्यावेळी बैठकांचं सत्र पार पडलेलं होतं। रवींद्र चव्हाण स्वतः त्यांना भेटायला गेलेले होते आणि त्यानंतर आता त्यांच्या भाजप प्रवेशाची बातमी येते आहे। श्रीकांत, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला हा एक मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण जयंत पाटील यांचे भाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते ते प्राजक्त तनपुरे आता भाजपत डेरे दाखल होणार हे जवळपास निश्चित झालंय। 30 मे रोजी त्यांचा भाजपमध्ये मुंबईतल्या प्रदेश मुख्यालयामध्ये प्रवेश होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आपल्याला भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून मिळते। या सगळ्या गोष्टी घडण्यामागची अनेक कारणं आहेत। खरं तर भविष्यातलं राजकारण असेल किंवा विविध पद्धतीने होणाऱ्या चौकशी आणि एकंदरच राष्ट्रवादी पक्षातलं संभाव्य त्यांचं राजकारण या सगळ्या गोष्टी लक्षात घेता प्राजक्त तनपुरेंकडून हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट होतंय। दुसऱ्या बाजूला जो मुद्दा तू देखील उपस्थित केलास की राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांचं नाव चर्चेत होतं, ते निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा होती, परंतु राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली, त्यांची समजूत घातली। त्यामुळे त्यावेळेला खरं तर विधान परिषदेची कमिटमेंट देऊनच प्राजक्त तनपुरे यांनी त्या निवडणुकीतून माघार घेतल्याचं देखील त्यावेळेला खरं तर स्पष्ट झालं होतं। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्राजक्त तनपुरे यांचा होणारा भाजप प्रवेश हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरतो। प्राजक्त तनपुरे हे केवळ नेते नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जे खऱ्या अर्थानं अनेक दिवसांपासून ज्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल अनेक चर्चा होत आहेत, त्या जयंत पाटलांचे भाचे सुद्धा आहेत। त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचा प्रवेश हा सांकेतिक आहे का, सिंबॉलिक आहे का, या प्रवेशाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत राजकारणावर सुद्धा काही अनेक घडामोडी घडत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसऱ्या बाजूला नगर जिल्ह्यामधून अनेक इच्छुक उमेदवार असताना सुद्धा राष्ट्रवादीतून प्रवेश जे आता 2-3 दिवसात करतील त्या प्राजक्त तनपुरेंना उमेदवारी जाहीर होणार असल्याचं सुद्धा जवळपास स्पष्ट झाले। काल नगर जिल्ह्यातील काही नेत्यांनी झी24 तासशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सुद्धा या संदर्भातले काही संकेत दिले होते। त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती काल रात्री जेव्हा प्राजक्त तनपुरे यांनी आपला फेसबुकवरचा प्रोफाईल पिक्चर बदलून त्या ठिकाणी जयंत पाटलांचा फोटो हा प्रोफाईल पिक्चर म्हणून ॲड केला, त्यानंतर खऱ्या अर्थानं या पुन्हा चर्चांना उधाण आलं। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये डेरे दाखल होतील यावर आता शिक्कामोर्तब झालंय। त्यामुळे 30 मे रोजी त्यांचा प्रवेश आणि त्यानंतर अहिल्यानगरमधून जी विधान परिषदेची जागा दिली जाणार आहे त्या जागेसाठी सुद्धा प्राजक्त तनपुरे यांचं नाव जवळपास निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे। त्यामुळे प्राजक्त तनपुरेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला एक मोठा धक्का मानला जातोय। प्राजक्त तनपुरेंच्या प्रवेशाच्या नंतर राष्ट्रवादीतून आणखीन काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि यावरच नगर जिल्ह्यातल्या राजकीय समीकरणं अनेक मोठ्या प्रमाणात अवलंबून असतील। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का मानला जातोय। तुर्तास धन्यवाद ओम या सविस्तर माहितीसाठी।